नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। जसं तुम्हाला माहिती आहे की मी मनीषाकडे आली माझ्या लहान बहिणीकडे आणि आज इथे मुलं जे आहेत त्यांनी गाणी लावलेत आणि त्याच्यावरती डान्स करायचं चाललंय। सकाळ सकाळ चहा नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे आणि आज आम्ही शनी शिंगणापूरला जाणार आहोत। तरी सगळेजण तयार झालेले आहेत आणि त्या वेळामध्ये स्वतः डान्स करतायत, गाणी म्हणतायत। तुम्हाला दिसत असेल अथर्व सुद्धा खूप छान डान्स करतोय आणि त्याला बघून सगळेजण एन्जॉय करतायत। तर आता आम्ही आलोय शनी शिंगणापूरला। सकाळची वेळ आहे पण तरी पण ऊन खूप तापलेलं आहे आणि त्यामुळं गाडी पार्क केली आम्ही तिथं आणि मग आता चाललोय दर्शनाला। खूप वर्षांपूर्वी आली होती मी, जवळजवळ 7 ते 8 वर्षांआधी आली होती मी शनी शिंगणापूरला। तेव्हा हे असं बांधलेलं नव्हतं, इथून लांबून जावं लागायचं, गाडी पार्क करायची आणि मग तिथून दुसऱ्या रस्त्याने आतमध्ये जावं लागायचं दर्शनाला। आणि आता जी सोय केली ना ती खूप छान आहे, ऊन लागत नाही जाताना किंवा पायाला चटके बसत नाही, पाय चप्पल वगैरे काढल्यानंतर इकडं आणि व्यवस्थितपणे आतून जाता येतं। ते बांधकाम वगैरे छान काढलेलं आहे, केलेलं आहे आणि आम्ही सगळेजण आज दर्शनाला आलो। आम्ही शनी शिंगणापूरला बरेच वर्ष झाले येऊन आणि आज मी, मनीषा, अर्चना आणि आमची मुलं दीपक आणि मयुरा आम्ही सगळेजण आलोय। आई आलेली नाहीये, आईची थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आई आलेली नाहीये, आई घरीच आहे। ज्यावेळेस आम्ही गाडी पार्क केली त्यावेळेस असं वाटलं की खूप गर्दी आहे, पण आतमध्ये आल्यानंतर एवढी गर्दी नाही वाटली। म्हटलं दर्शन होईल आणि भाऊजींना माहिती होतं की दर्शन हार्डली 15 ते 20 मिनिटात दर्शन होईल। भाऊजी म्हणत होते की 15-20 मिनिटात आपलं दर्शन होईल, पण मला वाटत होतं की नाही गर्दी आहे तर आपल्याला टाईम लागणार आहे। आणि आत्ता काय केले ना, ज्यांना अभिषेक शनिदेव मंदिरामध्ये ज्यांना अभिषेक करायचा आहे त्यांची लाईन वेगळी आहे आणि ज्यांना लांबून दर्शन घ्यायचं आहे त्यांची लाईन वेगळी आहे। त्याच्यामुळे ज्यांना अभिषेक करायचा आहे तेलाचा वगैरे त्यांची लाईन वेगळी बनते। त्याच्यामुळे मग दर्शन आपण लांबून घेऊन थोड्या अंतरावरनं दर्शन घेऊन आपली जी लाईन आहे ती पुढे सरकत असते, त्याच्यामुळे मग इतकी गर्दी होत नाही। आणि मग आम्ही सुद्धा तेलाची बाटली बाहेरूनच घेऊन आलेलो होतो। मग तिथंच तेल खाली ना तेल व्हायची सोय केलेली आहे, जे आपलं जे तेल आहे
ते शनिदेवापर्यंत पोहोचतं। त्याच्यामुळे मग आम्ही पण इथं खाली तेल वाहून घेतलं। तिथं बनवलेलं आहे तेल साठा करण्यासाठी। मग तिथेच आम्ही तेल वगैरे वाहिलं आणि मग आम्ही पुढे गेलो। तर ज्यांना तिथं अभिषेक घालायचा आहे ते प्रॉपर तिथं त्या लाईनमध्ये लागून दर्शन घेतात आणि अभिषेक करतात। काहीतरी 501 रुपये त्या अभिषेकची आणि त्या लाईनमध्ये उभे राहण्याचे चार्जेस आहेत। तर आधीही असं नव्हतं। मी तुम्हाला सांगितलंच, मी मागच्या वेळी जेव्हा आले होते 7-8 वर्षापूर्वी तेव्हा असं नव्हतं। मग आता आल्यानंतर प्रत्येक वेळेस हेच चालू होतं की असं नव्हतं। मी जेव्हा आले होते तेव्हा हे नव्हतं बांधलेलं, ते नव्हतं बांधलेलं। कारण बऱ्याच वर्षानंतर आपण आल्यानंतर काही गोष्टी चेंजेस झालेल्या दिसतात। आपण तसं बोलत असतो। गर्दी होती पण दर्शन आमचं खूप लगेच झालं। अगदी 10 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि दर्शन एकदम छान झालं। आपलं दर्शन किती मिनिटात झालं? 5 मिनिटात। सगळं डेव्हलप केलंय, सगळं डेव्हलप केलंय। पहिलं काहीच नव्हतं आणि आलेलं आहे आपण पहिले, पण विसरली तू, म्हणून तुम्हाला घेऊन येत असतो आम्ही। चला आमच्यासोबत चला। आता चिव्हाला काय आठवायचंय? काय आठवायचं त्याला? कुठं गेलो? चला इकडे किती छान आहे। हे नवग्रह मंदिर आहे इथं आणि हे मंदिर सुद्धा नवीन बांधलेलं आहे आणि इतकं ऊन पडलेलं नाही आहे। बाहेर चप्पल सोडलेल्या होत्या आणि इतके पायाला चटके बसत होते। त्याच्यामुळे जी नवग्रह मंदिर जे आहे, नवग्रहाचं जे दर्शन आहे ते अक्षरशः आम्ही पळत घेत होतो, कारण पायाला चटकेच इतके बसत होते। आणि तुम्हाला एक गंमत सांगते, जिथं व्हीनस आहे आणि व्हीनस शुक्र, तर इथं ती लेडी शुक्राय नमा म्हणता वेनसाय नमा म्हणत होती आणि तिच्या मागची जी दुसरी लेडीज होती तिला सांगत होती की शुक्राय म्हण, वेनसाय नाही। तर ऍक्च्युली ना पायाला चटके बसत होते, त्याच्यामुळे ते स्वतःलाच कळत नव्हतं की ती काय म्हणतीये। म्हणजे असं होतं कधी कधी, असा गोंधळ होऊन जातो। आपल्याला इंग्लिश शब्द आपल्या बोलण्यामध्ये जास्त असले किंवा मराठी शब्द आठवत नाहीत किंवा संस्कृत शब्द आठवत नाहीत, आपल्या जे तोंडवळणी पडलेले असतात आपण तेच बोलतो। मंदिरामध्ये दर्शन खूप छान झालं आणि आता वेळ होती ती शॉपिंगची। आमच्याबरोबर लहान मुलं होती आणि मग त्यांना शॉपिंग करायची होती, कारण समोर दुकानं दिसत होती। मग कुणाला बंदूक घ्यायची होती, कुणाला काय घ्यायचं होतं, कुणाला काय घ्यायचं होतं, म्हणून आम्ही दुकानात गेलो आणि मग कुणी पर्स घेतली, कुणी बंदूक घेतली, अशा छोट्या छोट्या वस्तू मुलांनी घेतल्या। आणि आम्हाला होतं की पटकन जाव्या, घरी ऊन लागते त्याच्यामुळं, पण मुलांचं नाही, त्यांना शॉपिंगच करायची होती। मग सगळ्यांनी काय ज्या वस्तू पाहिजे त्या घेतल्या आणि मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मयुराचा वाढदिवस होता, त्याच्यामुळं केक भाऊजींनी आणलेला आणि मग आता इथं तिच्या वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे। जस्टिफिकेशन देऊ नका तुम्ही की 4-4, 5-5, 6 आयटम उचलले नाही। 5 वाजताच गेले मी, झोपेत उठायला आली तिकडे आता बघा अजून स्माईलची गरज होती। शनी शिंगणापूर शनिदेवाचं दर्शन पण खूप छान झालं आणि मयुराचा बर्थडे सुद्धा झाला। तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा। छान कमेंट करत चला, तुमच्या कमेंटद्वारेच मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतो किंवा नाही, तर मला कमेंट नक्की करत चला।
आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक सुद्धा करत चला. खूप लोक व्हिडिओ बघतात पण कमेंटला लाईक करत नाहीत किंवा सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जाता जाता मुलांनी बर्थडे झाल्यानंतर जी धमाल केली ती सुद्धा नक्की बघा.